सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखमादेवीवर बाप रखमादेवीवर बाप रखमादेवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हे चिदान देगा देवा तुझा विसर वावा तुझा विसर वावा तुझा विसर वावा देगा देवा तुझा विसर वावा तुझा विसर वावा तुझा विसर वावा गुण गाईन आवडी समाजी गुण गाईन आवडी माझी सर्व जोडी हीच माझी सर्व जोडी हीच माझी सर्व जोडी नमगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा संत संग देई सदा गुण गाईन आवडी समाजी सर्व जोडी एक माझी सर्व जोडी समाजी सर्व जोडी गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी हीच माझी सर्व जोडी हीच माझी सर्व जोडी तुका मने गर्भवासी मने गर्भवासी मने गर्भवासी तुका मने गर्भवासी मने गर्भवासी सुखे घालावे आमासी सुखे घालावे आमासी सुखे घालावे आमासी तुका मने गर्भवासी तुके घालावे आमासी तुके घालावे आमासी तुके घालावे आमासी गुण
गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी समाजी सर्व जोडी समाजी सर्व जोडी समाजी सर्व जोडी जय जय विठोबा रुक्माई 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 दान दे गा देवा एकी 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 दान दे गा देवा एक माझी सर्व जोडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी विठ्ठल
दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुणगाईन आवडी हेच माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संगती सदा गुणगाईन आवडी हेच माझी सर्व जोडी तुखा मने गर्भवासी सुखे घालावे आमासी गुण गाईन आवडी हेच माझे सर्व जोडे विठ्ठल वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानन्दनं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या जे वारकरी संप्रदायाचे किंवा वारकरी संप्रदायाचे जे काय आहे पांडुरंगाचं नाव पुरुष मंडळी महिला मंडळ लहान बालकांनो सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. कृपया जेवण करायचं जेवल्यानंतर आपण ताटात पाणी अजिबात हातवायचं नाही. त्यांच्या आता आपल्या पांढऱ्या परमात्म्याची आपण केले तसेच
या अभंगासाठी जे संतांनी जे आपले जे मोलाचे वाक्य दिले आहे त्या संतांचं नाव ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी आज या ठिकाणी जी कीर्तन सेवा घेतलेली आहे त्या कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग 4 करण्याचा सर्वांच्या पाठातला आणि संत तुकाराम महाराजांचा असा हा अभंग आहे. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी छोटासा परिहार म्हणजे आपण आज गेले कित्येक दिवस 9 ते 10 दिवस आपण महापायवारी दिंडी सोहळा चिंचणी आंबोत ते पंढरपूर या वारीतून गेले 9 दिवस आपण ज्ञान यत्न करत किंवा जे काही संतांची नावं किंवा या विठ्ठल परमात्म्याचं नाव घेत जे आलेलं आहे अशा या पुण्यनगरीत आपण आलेलो आहे. आणि जे जे चालत आले काही गाडीनं आले कसे आले त्या सर्वांचं दर्शन घेतो. विनेकरी महाराज असतील सगळे टाळकरी माणसं बसलेले सगळ्यांचे दर्शन घेतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठल 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 कीर्तनाला घेतलेला अभंग जगतवंदी जगद्गुरू आणि आपल्या वारकरी संप्रदायाचे संतांचे संत तुकाराम महाराज ज्यांना परमात्मा म्हणजे प्रपंचाचा व आपल्या जो वारकरी संप्रदायाचा कळस म्हटला जातो असे तुकाराम महाराजाचे 4 चरणाचा अभंग. ज्या अभंगामधून तुकाराम महाराज हे मागणं मागतात. कोणाला मागणं मागतायत? आपल्या लोकांना मागतायत का? नाही. तर ते मागणं मागतात आपल्या पंढरीश्वर पांडुरंगाला की बाबा काय मागतात दान? हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडी हेच माझी सर्व जोडी. दान काय मागतायत? की हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. का नाही व्हावा तुझा विसर? कारण की या संसार रूपी सागरात जे काही लोक आहेत जे काय आपले परिवार आहेत ते आपल्यासाठी जे अडचणी निर्माण करतात व त्यांच्यासाठी झटलो तरी आपल्याला काय भेटते का त्यातून? सांगा. संसार रूपी सागरात तुम्ही आतापर्यंत आहात. या संसार रूपी सागरात तुम्हाला काय भेटलं का आतापर्यंत? भेटलं का? दुःख सोडून दुसरं काही भेटलं का? सुख किती क्षणिक सुख आहे. क्षणिक सुख आहे. वर्ग झालं क्षणिक सुख आहे. परत काय करते मोठं झाले की ह्याला काय कर त्याला काय कर शाळेत जात नाही काय करत नाही त्याचं दुःख आहेच की तुम्हाला. मग ती किती सुख आहे तुम्हाला? क्षणिक सुख आहे. सुख कशात आहे तुमचं?
सुखा लागे करशी तळमळ एक वेळ जा. कशासाठी? सुखासाठी. कुठल्या सुखासाठी? जेव्हा आपल्याला संसारात सुख भेटावं आता पंढरीश्वर पांडुरंगाने जे काही लिखित तुमच्यासाठी केलेलं आहे सुख ते भेटावं. कुठल्या सुखासाठी तुम्ही आलाय? तुम्हाला असेल सोबतच की घरी हा करता पेतूत आहे करतो मग पंढरीश्वर कशाला यायचं आहे? तर देवाने जे लिखित केलेलं आहे त्यामध्ये दुःखातही सुख भेटावं. ते जे दुःख आहे त्यानंतरही आपल्याला सुख भेटावं यासाठी पंढरीश्वर पांडुरंगाच्या या पंढरी नगरी द्यायचं आहे. जे ज्या पांडुरंगाच्या पंढरीत आले आणि इथून जे काही घेऊन गेले हे म्हणतात नाही कसं मोबाईलला चार्जिंग करण्यासारखं जेव्हा चार्जिंग संपलं तेव्हा ते पंढरीश्वर पांडुरंगा पंढरीत यायचं चार्जिंग करायचं वर्ष करता तसं इथे यायचं आहे की बाबा आपल्याला सुख भेटावं. कसलं सुख भेटावं? ज्या दुःखात आपण आहे त्या दुःखात रूपांतर सुखात करण्यासाठी त्या सुखासाठी आपण इथे यायचं. म्हणून सांगितलंय सुखा लागे करशी तळमळ परंतु पंढरीस जायचं. दुःख आहे दुःख भेटले तुम्हाला दुःख न मागता भेटले सुख भेटले का मागून करून तरी भेटते का काय? बाबा तुम्ही काय केले सुख आहे 1% सुख आहे बाकी सगळं घ्या. त्या सुखाची प्राप्ती करण्यासाठी तुम्हाला दुःख किती सोचावं लागतं? किती सोचावं लागतं? त्या भाकर करण्यासाठी तुम्हाला किती त्याचा ताप घ्यायला की तू चूल पेटवा चुली तवा ठेवा ते तापले का बघा त्यात भाकऱ्या भाजा आता भाजले त्या सगळ्यांनी मग ते भाकऱ्या भाजण्यासाठी आणि ती करण्यासाठी ती खाण्यासाठी त्याचे सुख घेण्यासाठी काय काय करायला लागतं आपल्याला? काही गोष्टी केल्यानंतरच ती सुख भेटते आपल्याला. तसंच ज्या वेळेला आपल्याला सुख पाहिजे असेल तर पंढरीश्वर पांडुरंगाच्या पंढरीत येऊन त्याचं नाम घेत गजर करत सगळं करत इथवर आलं पाहिजे त्यावेळेला सुख भेटते. आणि हेच दान मागते कोण? तुकाराम महाराज आपल्या अभंगात मागते हेची दान देगा देवा तुझा विसर नवावा गुण गाय नावडी माझी सर्व जोडी. हेच माझी सर्व जोडी. जोडीला काय आपल्या बायका पोरं नवरा बायको कोण आहे का आपल्या जोडीला? आता आहे का कोण जोडीला? आहे का? आता आहे का कोण जोडी? आता कोण आहे? तर पंढरीश्वर पांडुरंगच आहे. उद्या झाला तुम्हाला चंद्रभागी जर हरवला कोण आहे तुम्हाला? पांडुरंगाच्या पायजवळ गेलो तो आहेच ना. घरातले हुडकून दमतील त्याला काय जरूरत आहे का? त्याच्या पायरीजवळ गेलो तर कोण ना कोणतरी देतेच का नाही देते? मग त्याच्या सोबत राहावं तो सोबत राहावं हे दान मागते. दान कसं मागायचं असतं आणि दान कुठल्या कुठल्या प्रकारचं असतं? इच्छादान बरोबर. अन्नदान सगळ्यात मोठं दान अन्नदान ज्ञानदान या ज्ञानाच्या प्रकारे पण सगळ्यात मोठं दान हे आपण आहेत सर्वसामान्यांसाठी सांगितलेलं दान म्हणजे अन्नदान. बाकीच्या सारखं दान आपल्याला जमणार अर्जुन कर्णासारखं दान जमणार आहे का? कर्णानं जे दान दिलं ते आपल्याला जमणार आहे का? नाही. पण अन्नदान हे आपल्याला जमेल. तर हे दान आपण करायचं आहे. ज्ञानदान आपलं ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते आपल्याला पहिल्यापासून सांगितलं ज्ञान दिल्याने ज्ञान वाढतं. ज्ञानदान करायचं. भक्तीचं दान आहे तुम्हाला. भक्ती करा तुम्ही. त्या पंढरीश्वर पांडुरंगाचं नाव घ्या संतांचे नाव घ्या चाला. पंढरपूरला तुम्ही आलायच आता हेच फक्त असं नाही की पंढरीला आलोय म्हणून नाव घ्यावं किंवा पंढरीचं माघारी गेलं की झालं मग आपलं काय संपलं मग याचं नाव घे त्याचं नाव घे ह्याला नाव ठेव त्याला नाव ठेव ते चालूच आहे. पण असं नाही की बाबा इथं आल्यानंतरच नाव घ्यावं. पंढरीश्वर पांडुरंग कुठेही येतो. जनाईच्या बोलवण्यावर आला पुंडलिकाच्या याच्यासाठी आला श्रवण सगळ्यांसाठी आलाय. आपल्यासाठी का नाही येणार? मग कुठल्या ना कुठल्या तर रूपात असं नाही की तोच येईल मग कुठल्या ना कुठल्या तर रूपात तो येईलच ना. कारण की सगळ्यामध्ये विठ्ठल आहे सगळ्यामध्ये भगवंत आहे. आपल्या चरात आपल्या आत्मरात सुद्धा भगवंत आहे. मग तो कुठल्या तर रूपाने येणारच आहे ना. म्हणून त्याचं जे ध्यान आहे ते कायम करायचं की बाबा आपल्याला काय झालंय काय नाही त्यावेळेलाच काढायचं नाही. कायम ठेव. तुम्हाला काम नाही तुलाचं नाव घ्या संतांचे नाव घ्या. ते तुम्हाला तुमचं कितीही मोठं दुःख असो किंवा तुम्ही कितीही संकटात असो त्याचं नाव घेतलं की तो तारणारच आहे ना. त्यानं बनवले आपल्याला म्हणलं ते आपल्याला तारणार. आपल्या आई वडील आपल्याला हे करतात
ते आपल्याला परत पोचतेच ना. भले ते चांगलं असो वाईट असो, काय करू नाही करू, ते म्हणते ते की बाबा काय करत नाहीस, ते नाही पाळत तुला. मोठं झाल्यावर गोष्ट वेगळी आहे. पण जोपर्यंत तुम्ही त्याची लेकरं आहात, जोपर्यंत तुम्ही जरी मोठं झाला तरी मी तुम्हाला विचारतो बाबा जेवलास का? एकदा तरी का नाही कोणाला फोन आलाय की बाबा काय काय झालं, की बाबा पोरगं कसं आहे काय आलाच ना. मग असंच जी भक्ती आहे ती त्याच्याबद्दलही ठेवा. म्हणून तुकाराम महाराज दान मागते त्यांच्याकडून की ह्याची दान दे का देवा तुझा विसर नवावा, गुण गायना आवडी हीच माझी सर्व गोडी. पण हे मागितल्यानंतर आणखी काय म्हणतात की बाबा तुम्हाला अजून काय पाहिजे, तर ते म्हणतात आम्हाला काय नको. नलये मुक्ती धन संपदा संत संगती सदा, माझी सर्वरी. न लगे मुक्ती धन संपदा, मुक्ती धन संपदा काही नको. या ज्या गोष्टी आहेत, मुक्ती काय आहे, 84 लक्ष आणि धरून आपण येतो त्याच्यातून मुक्त होण्यासाठी मुक्ती आहे. मग ती मुक्ती जर तुम्हाला पाहिजे असेल, जर मुक्ती जर तुम्ही घेतली तर मग राहिलं पाहिजे. मग ते म्हणते न लगे मुक्ती, न लगे धन, न लगे संपदा. धन तर नाही. तुकाराम महाराजांनी सरळ सांगितले सोने रुपयामा मुक्ते समा, माणिक पाषाण खडे जैसे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला असंच एक घडलं होतं, कारण कीर्तन चालू होतं आणि कीर्तनातच छत्रपती शिवाजी महाराज तुकाराम महाराजांचं कीर्तन बसले आणि त्यावेळेला तिथे बसले असताना म्हणजे ते कीर्तनाला गेले की एकटंच होतं ना ते. माहीत झालं त्याच्या मुलांना माहीत झालं की बाबा कीर्तनाला ते एकटे गेले. त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी कितीतरी मुघल पाठवलेले होते. पण त्यावेळेला तुकाराम महाराजांनी चाहूल लागली की बाबा असं असं चाललंय की आपल्या भक्तासाठी का आपला जो कीर्तनाला बसलेला जो व्यक्ती आहे त्याच्यासाठी कोणतरी असं आले. त्यांना न ओळखायसाठी पूर्ण कीर्तनात जेवढी माणसं बसली एवढे सगळ्यांना काय केलं, पूर्ण लोकांना काय केलं, छत्रपती शिवाजी महाराज बनवले. कथाच येत नाही, जे बघत ते बघत होतं ते म्हणत होतं अरे शिवाजी किती रे, शिवाजी किती, शिवाजी ये रे शिवाजी, शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज गेले कुठे, तिथेच होते, त्यांच्या पुढेच बसले होते. पण सगळे कोणाला दिसत होते, मुघलांना सगळे शिवाजी महाराज दिसत होते. त्यानंतर त्यांना परत त्याच्यातून बाहेर काढलं. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना समजले की आपल्याला पाहण्यासाठी किंवा आपल्याला पकडण्यासाठी मुघल आले. मग त्याच्यानंतर कीर्तनाचा संपल्यानंतर पूर्ण कीर्तन ते उठून गेले. ज्या वेळेला ते गडाव पोचले त्यांनी विचार केला की बाबा हा रात्रजी महाराज होते, तुकाराम महाराज होते, त्यांनी केलं कसं. आणि ते प्राण वाचवलं म्हणून त्यांनी म्हणजे त्यांनी नाही, त्यांचे जे कोण होते त्यांनी त्यांना हे पाठवलं, सोनं नाणं काय असं पाठवलं. त्यावेळेला त्यांना त्यांनी ते दिलं. तुकाराम महाराजांनी आमच्या महाराजांचा प्राण वाचवले. असे काय जादू केली आम्हाला काय माहित नाही, पण हे त्यांच्यासाठी बक्षीस. ते म्हणले आम्हाला काय करायचं. त्यावेळेला ते म्हणले सोने रुपया पृथ्वी समान, माणिक पाषाण कडे जैसे. आम्हाला काही नको, आम्ही विठ्ठलाचे भक्त आहोत. आमच्या गळ्याची तुळशीची माळ आहे ना, माळ ते सोन्या रुपयापेक्षा बी महाग. मग त्यासाठी आम्हाला कित्येक आठवत प्रयत्न करायला, काही सोचायला लागतं, तरी त्या माळ्यासाठी आम्ही झोपत राहतो. आम्ही तुमच्या जसं स्वर्गासाठी झोपतो तसं आम्ही आमच्या माळ्यासाठी, आमच्या विठ्ठलाच्या भक्तीसाठी झोपतो. त्यामुळे आम्हाला ह्याची काही जरूरत नाही. फक्त एवढंच त्यांना सांगा की भक्ती करा, भले कुणाचीही करा. कुणाचीही करा म्हणजे कसं करा, पंढरीश्वर पांडुरंगाची करा. ज्या देवांचे देव आहे, जे देव आहेत ते नाही, देव विठ्ठल म्हणा, श्रीकृष्ण आहे, श्रीराम आहे, विष्णूचे अवतार आहेत, शिवशंकराचे अवतार आहेत, त्यांचं करा. जे हेंद्री सेंद्री देव आहे त्यांचं करून काय आहे, मग देव भोपाट, देव कोंबड, मग ते त्याला दामता
त्याची काय जरूरत आहे का? त्याची काय गरज आहे का? ज्यांनी तयार केलं त्यांची तुम्ही सोडताय, त्यांना सोडून देताय, त्यांना बाजूला ठेवता. ते कुठं आहेत? बाजूला कोपऱ्यात. आणि हिंद्री पुढे ठेवलं, गोट ठेव, काय ठेव. अरे विठ्ठलाची मूर्ती त्याच्यापेक्षा ठेवा. लाखो खर्च करून ते आणतात. तिथं विठ्ठलाची मूर्ती 100 रुपयाला घ्यायला म्हणले की कमी जास्त करते ती. आणि ते लाखो रुपयाचं त्याच्या पाया फोडून त्याच्या मुंडीव घालून त्याला घेऊन येते. आणि त्याची पाळणूक झाली की मुंडी पडते परत. ते चालतंय, पण जे पंढरीश्वर पांडुरंग तुम्हाला काही मागत नाही, नारळ सुतिक मागत नाही. उलट तुमचा माझाच बुका तुमच्या कापाळ लावून जावं म्हणते. त्याचं काय नाही. त्याला कोपऱ्यात कुठतरी बाजून किंवा कुठल्या टांगून ठेवायचं. गावात तरी एकादश असली की तेवढाच पुजणार. एकादश आहे, खिचडी झाली का? एकादश आहे, संध्याकाळच सोडते एकादश. अरे काय एकादश करायचं तर खरी करा, नाही तर करू नका. देव काय तर मुंडी घेऊन बसलाय का तुमच्या? बाबा एकादश कर माझी, असं आहे का? काय ज्याच्या मनात असेल ते करायला. काय काय म्हणजे ते माळकरीनेच करायचं. माळकरीने काय घेत नाही, बाकीच्यांनी काही करायचं नसते. हा, बाकीच्यांनी करणे होय. माळकरी केलं पाहिजे. माळकरी बिन माळकरी कोण आहे? कोण म्हणले एकादश करायची नसते? अहो एकादश सगळ्यांसाठी आहे. ते असं नाही की बाबा माळकरीनेच करावी. माळकऱ्यांसाठी तो नियम बनवलाय. म्हणजे कशासाठी? की माळकऱ्यांनी एकादश केल्यानंतर त्या माळेचं काय आहे ते महत्व येतं. माळ्याचं ते म्हणजे वारकरी संप्रदायाचा ते नियम आहे. असं नाही की ते वारकरी संप्रदायाचा आहे. माळकऱ्याचा म्हणलं नाही, वारकरी संप्रदायाचा म्हणलंय. मानायचं असं तर म्हणलं जाईल माळकऱ्यांनी एकादश करा, माळकऱ्यांनी एकादश करा. वारकरी संप्रदायाने कशाला म्हणलं असं? आता तुम्ही सगळे आम्ही आलो का आम्ही काय माळकरी फक्त नाही. माळकरी आणि वारकरी दोघं पण आहे ना. माळकरीपेक्षा वारकऱ्याला किंमत जास्त आहे. आम्ही एकदा असंच नदीत गेलो होतो 2-4 वर्षापूर्वीची गोष्ट. आणि असंच नदीत गेलो होतो. ते एक चहा आलो होतं डोकरायचं. वारकऱ्यांना फुकट चहा, वारकऱ्यांना फुकट चहा, वारकऱ्यांना फुकट चहा. वारकऱ्यांना फुकट चहा, फुकट आहे सोडावं का? पंढरपुरात आले, असं बी दानकरी झाले, तसं बी झालं. चला म्हणले गेलो चहा घ्यायला. महाराज या महाराज या चहा दिले. आम्हाला मोठे कप्पा दिला, छोट्या देत होते, आम्हाला मोठे दिले. आम्ही बी घेतला. लागला चांगला होता, मस्त निघाले. महाराज कुठे निघाले? जाऊ दे की म्हणलं, आता वाळवंट फिरून येऊ दे की जरा म्हणलं. मला पैसे द्या की. म्हणलं तर चहा फुकट आहे की वारकऱ्यांना. वारकऱ्यांना फुकट आहे, माळकऱ्यांना कुठं आहे? हा, माळकऱ्यांना कुठं फुकट आहे? तुम्ही म्हणलं एवढा मग काय मोठ्या कपात बारक्या कपात नाही तर फुकट आहे, मोठ्यात नाही तर इकत आहे. माळकऱ्याला नाही, वारकऱ्याला फुकट आहे. म्हणजे एक म्हणजे मनोरंजनाचा भाग झाला. पण सांगतोय मी, वारकऱ्यांची किंमत आहे, माळकऱ्यांना जास्त. वारकरी कधी वारकरी आपण सगळे वारकरीच आहे. माळकरी वारकरी वेगवेगळं आहे का? माळकऱ्यांना वेगळा नाही. माळकऱ्यांच्या पेक्षा जास्त वारकऱ्यांना आहे. म्हणून वारकरी आहे. आपण आज दिंडीत चालत आलोय. आपण एवढं सगळं ज्ञान यत्न केलाय. सगळे ज्ञानपाठ करा, विठ्ठल काही सगळे म्हणत आले. मागे पुढे गोष्टी वेगळी आहे. पण जे कोणी आहेत त्याचे सगळे जे आपण आलो, खेळत आलो. आपलं मस्त भजन झालं. भजन तर काय बोललंच नाही. भजन तर अति उत्तम झालं. शेवटचं भजन आपलं ते
म्हणजे रुटीनचं शेवटचं भजन तसं आपलं भजन अजून आहे. आज संध्याकाळी रूल आहे, ठरवादी झालं आज संध्याकाळपासून घ्यायचं आहे. असं जे म्हणजे तुकाराम महाराज जे दान मागतात, तुकाराम महाराज सांगतात ना लगे मुक्ती धन संपदा. मग काय ते संत संग दे सदा, संत संग दे सदा. संत संग कुठल्या संतांचा संग? तुम्ही आम्ही लोक. संत कोण? आता संत पहिल्यासारखं राहिले का? तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, एकनाथ महाराज आहेत का? ज्ञानेश्वर महाराजाचा संत, ज्ञानेश्वर महाराजाचा संत आहे का? 16 वर्षापर्यंत त्यांनी ज्ञानेश्वर लिहिले, असं कोण आहे का? आता 16 वर्षाचे पोर काय करते तो? काय करते? शाळा शिकते ती. शाळा शिकते ती. शाळा शिकते ती का? बोला की 16 वर्षाचे पोर काय करते ते आता? 16 वरील धोक्याचं. काय करते ती? धोक्याचं. मोबाईल रील्स बघ, इंस्टा खोल, काय कर, फेसबुक केलं, व्हॉट्सअप केलं, इंस्टा आलं, टिकटॉक केलं, बॅन केलं, रील्स आलं, मग ते काढते अकाउंट, करते व्हिडिओ. बाप म्हणतो ही कोण आहे, हे कोण आहे, बापाला पण म्हणतो मीच आहे. तू का हे झाला? हे आपली पोरं 16 वर्षाची. आणि त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांनी 16 वर्षात काय केलं होतं? जगाच्या पाठीवर अजूनपर्यंत अमेरिकेची लोक ज्ञानेश्वरीवर अजून संशोधन करतात. अजूनपर्यंत त्यांना अजूनही गावलं नाही की ह्यात गुह्य ज्ञान कसं घुसले, प्रत्येक वेळेत गुह्य ज्ञान कसं आहे. ह्याच्यावर संशोधन करण्यासाठी अमेरिकेतली लोक अजून ते ज्ञानेश्वरीवर संशोधन करते. त्यांना गावलं का काय? किती वर्षाच्या पोरानं केलं ते? किती वर्षाच्या? 16 वर्षाच्या. अशी संत आहे का कोण? आहे का? तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांनी काय केलं? काय केलं? आपले किती अभंग लिहिले त्यांनी? तुकाराम महाराजांनी पूर्ण तुकाराम गाथा लिहिली त्यांनी. आणि ती गाथा लिहिली नाही फक्त, ती गाथा लिहिली म्हणून त्याच्यातले जे ब्राह्मण होते त्यांनी सांगितलं तुकाराम महाराजाची गाथा पाण्यात टाका. का टाका? त्याचा काही उपयोगच नाही. आमच्या वेदांत आमच्या शास्त्रात त्याचा उपयोगच नाही. टाका पाण्यात. टाकली पाण्यात. पाण्यात टाकली तुकाराम महाराज कुठं होतं? तिथंच होतं. तिथंच होतं तुकाराम महाराज. तुकाराम महाराज असं माहित होतं आपलं पंढरीश्वर पांडुरंग आहे, तर आपल्याला काही चिंता नाही, आपले जे काय आहे ते सगळं भेटणार. पंढरीश्वर पांडुरंगाला काय केलं? लाह्या वाहून लाह्या म्हणजे पाण्यात लाह्या टाकल्या. त्याला लाह्या लाह्या माहित आहे का? जुनी लोक लाह्या माहित आहे का? लाह्या काय असतं? लाह्या हा पाणी अवतारण ती मला माहित आहे. लाह्या कशाच्या असतात? त्या ज्वारीच्या लाह्या असतात. मग त्या कशा अवतारण त्या कशा? पाण्यावर रंगतात. कशावर रंगते त्या? अशा कुठते ते खाली काय? त्याचं वजन किती असतं? 1 किलो लाह्या आणि 1 किलो वजन. जड काय? हा मग वजन खाली कसं काय जातं? लाह्या खाली जातं, त्या वजन वर कसं जातं? जड काय? जड आपली बुद्धी. वजनच जड असतंय. 1 किलो त्याच्यात टाकल्यानंतर खाली जातं. मग लाह्या जड झाल्या कारण वजनच जड आहे. अरे की लाह्या तर पालकच आहे. 1 किलो टाकल्या म्हणून ती जड झाली. मग तसल्या लाह्या ज्या आहेत त्या लाह्या पाण्यावर जसं तरंगतात का नाही, तसं तुकाराम महाराजांचं ग्रंथ असं वर तरंग होतो. तुकाराम महाराज गाठाची होती ना, पोत्याला सगळी टाकली होती, ते सगळं असं वर तरंगत होतं. आणि ती बघायसाठी कोण? परत ऋषी कोण होतं? ब्राह्मण सगळी बघायला लाह्या कशा, लाह्यासाठी कसं काही होतं. त्यावेळेला कळलं कसं की तुकाराम महाराजाचा जो लिहिलेला ग्रंथ आहे तो किती पावन आहे, किती पुण्यवानासाठी आहे, तो किती अमोल आहे.
बाबा हे पाण्यावर तर आपल्या टाकल्या तर कुठं चंद्रभागेला टाकले की विमान निर्माण गावते त्या खाली का पुढे टाकली वरनं दिली खाली गावते त्यांच्या ते तरंग आपली कापलं तरंग नाही आपल्या वरनं टाकली की तिकडे खाली दिसते ते कुठं कातर पडका लागते का आपलं असे आपली कपडे तर त्यांच्यात ग्रंथ लिहिलेला जे ग्रंथ होतं ते तरंगलं होतं असे तुकाराम महाराज आहेत की असं कोण आहे का मग आहे का आपले कापड तरगत नाही 2 मिनिटं गेले का तसं आहे का आपलं म्हणून सांगते ते संत संगती सदा कोणाची संगती संतांची संगती किंवा त्या संतांबरोबर राहून त्या संतांबरोबर राहून मला काहीतरी ज्ञान भेटेल तर त्या संतांबरोबर राहून माझी जी पंढरीश्वर पांडुरंगाबद्दलची जी भक्ती आहे ती वाढेल त्याच्यानंतर जे भेटेल सुख हे मला पाहिजे म्हणून संत संगती सदा मग काय करेल गुण गायन आवडी हीच माझी सर्वजोडी आणि परत शेवट तुकाराम महाराज सांगतात तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी गुण गायन आवडी हीच माझी सर्वजोडी तुकाराम महाराज काय म्हणते तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी तुका गर्भवासीचं कोणाला दुःख माहित आहे पोटात असल्यानंतर असं नाही सांगत गर्भ महिलांचं नाही सांगत आत असल्याचं दुःख कोणाला माहित आहे कसल्या घाणीत असतो आपण काय काय असतं त्या काय नसतं माहित आहे कोणाला नसेल नाही कधी कधी बघितलं असेल तर माहित आहे त्या गर्भवासात ज्यावेळेला असतो आपण त्यावेळेला तिथं मूत्र विष्ठा रक्त सगळं ती आतली असे असते त्यात असा करून पडलेला असतो जीव पूर्ण असा वाकडा तिकडा असा वाकडा होऊन बसलेला असतो बघितले ना कधी असं बघितलं असेल कधी बघितले ना वाकडा असतो असतो जीव मग ते सुटतो पाहिजे कसा बसला असं तिथंच बोंबलत असतो देवा मला सोड देवा मला सोड कवा कवा तेव्हा मला सोड म्हणतो मग कधी 9 महिने 9 दिवसानं देवाला परत येते काहीतरी टाइम असतो प्रत्येक गोष्टीचा त्या टायमानुसारच त्या गोष्टी करता येतात मग त्याच्यानंतर बाहेर येतो मग त्या देवाकडे बघतो बाबा तुझं सगळं करेल तुला पूजेल तुला बजेल सगळं करेल करतो का परत येतं बाहेर मग जेव्हा म्हणतो चालतं सोडतो तुला बाहेर सोडल्यानंतर काय म्हणून तेव्हा म्हणतो आता तुला माझी भक्ती करायला लागेल भक्ती करायला लागेल कवा 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 म्हणते का नाही बारक बारक रडताना म्हणले कवा कसं रडतो कवा चौथर पहिले चौथरच असतं जन्माला आल्यावर चौथरच असतं पोर काय नाही बरोबर नाही चौथर नसतं लगेच वेळेत बोलतो का श्लोक बोलतो ज्ञानेश्वरीला हा वसुदेव स्वतम देवम वसुदेव देवकी असं काय म्हणतं का नाही कवा कवा 5 वर्ष कवा कवा 10 वर्ष चालली कधी कधी मला काय माहित त्यानंतर देवाचा जप पण कवा तरी आपण घेतलं तर नाव घेतलं ती बी आई बापाने सांगितलं तर नाहीतर बायको म्हातारपणे पोरं नातू आणलं मग सगळं करून लागलं देवपूजन बरोबर का रात्री सगळं करून लागलं देवपूजन मग म्हातारपणी जर तुम्हाला करायचं मग म्हातारपणीच घ्या ना पहिल्यांदा तरुणपण बालपण त्याचं काय जरूरतच नाही ना म्हणून तुकाराम महाराज मग त्या सुखातून किंवा त्या ज्या गर्भवासातून बाहेर काढून जे काय भक्ती करायचे ते आम्हाला दे तुकाराम महाराजांनी मागणं मागितलेलं आपल्याला भेटले त्या संतांनी मागणे जे मागितले ते आपल्याला भेटले आपण त्याच्यातून सुखात नाही येतो परत ते मागणं आतापर्यंत चालू आहे
आणि त्याच्यानंतर भक्ती करणे हे बी सांगितले. तुका म्हणे उपवासी चुकीला लावे आपासी. मग काय करेल गुण गाय नावरून देती माझी सर्व आहे का? मग काय काय जोडलं आपण म्हणजे आहे का? आपण करतो का? 10 दिवस येते चालत ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम. विलय म्हणतो विलय चालतो मी असं करतो मी तसं करतो ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम. काय कारभार ये ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा. मग ऊस किती आला ऊस किती आला ज्ञानबा तुकाराम. मध्ये ऊस घातला ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम ते थांबव. अरे ज्या वेळेला चालताय ज्या वेळेला नाव घेताय तेव्हा तरी आम्ही नाही म्हणत की बाबा कायमच करू नका. आम्ही कधी नियम लावले दिडीत करू नका मी असं करा तसं करा. नियम लावल्यानंतर आहे का मग माणूस 100 येते ते त्याचं 10 येईल. बाकी राहिले तू तुझा चुलील घाल तिकडे अशी म्हणते घरी बसत. पण आहे का तसं काय आपल्या इथे? पण ज्या वेळेला आपण चालतो किंवा त्या देवाचं नाव घेतो तेव्हा तरी त्यावेळेला तरी ज्यावेळेला आपण तेव्हा तरी काही नाही. दिंडीत आलाय म्हणजे तुम्हाला बाकी काही करायचं नसतं. दुसरं काही नियम नाही. ते वारकऱ्यांसाठी एकच नियम आहे ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम. ज्या वेळेला आपण चालतो दिंडीतून किंवा ज्या वेळेला आपण थांबलो भाजनाला या भाजनात तुम्हाला कोणतं टाळेच गणपच बाबंगच म्हण. त्या दिवशी विचारा किती कसं भजन केले. हसून हसून वाटली माणसं हसून हसून. घरातली माणसं पेंगायला लागली होती पहिल्या अभंगाला. ते ना अभंग झालं जवळून जसं लागलं तशी एक उठली. रातभर आमच्या जवळ बसली. एक जण होते 7-8 जण होते. बारक्या पोरासहित एवढं एवढंसं बाळ आलं त्याच्या सहित बसली. रंग धरला होता ती गेला बाळ चव्हाण साहेब हसून खेळून पा रंग धरून असं गुणगान काहीतरी गावा. भले नाही बसली होती ज्याला काय येत नव्हतं ती बी होती बसली. मस्त टाळ वाजत होती मस्त. किती जण होते त्या दिवशी? त्या आजी होती मस्त टाळ वाज म्हणा. अहो ज्याला काय नाही मोना ती 2 वेळेने म्हणल्या आहे का? काय आवाज नाही काय किस्सात असतो ना काय भाजण्यात जात नाही कावा नाही. पण दिंडीला आले की भाजण्यात पुढं मला 2 वेळेने म्हणायचं बाबा. खेळी मिळी आपण सगळी यायचं. इथे नियम कोणाला काही नाही. फक्त एक नाही ज्ञानबा तुकाराम म्हणा रस्त्यानं चालताना एक सोबत चाला खेळी मिळण्याचा चाला बसा भजन करा जेवण करा. दुसरं काय तर पांडुरंगानं दुसरं काय सांगितलंय का? दुसऱ्या देवांगत मला बाबा बोकाडच घे माझ्या वारीला येताना असाच ये तसाच ये आहे का काय? त्याच्या वारीला मोकळा आला आणि मोकळा गेला तर काय म्हणते का? नाही आधीत न मेवानी ही ने असं काय नाही. मग असलं देवा असलं जर देव आहे आपला त्याला ना तुम्ही भजत नाही त्या देवाला. म्हणून तुकाराम महाराज सांगते की बाबा असल्या देवाला माझा ज्या देवाला भजल्यानंतर आपल्याला काहीतरी थोडं तरी सुख भेटत. असल्या देवाचं काहीतरी करा. म्हणून तुम्हाला पहिलं पुस्तक तर हर वेळ सांगतो हरी देवाचं नाम चिंतन जेवढं करा तेवढं तुम्हाला. तुकाराम महाराजांनी दान एकाच गोष्टीचं मागितलं तुझा विसरू तुझं गुण काय नाव तुझं गुण काय नाही तुझं हे नाही. अशाच आपण जे काय करतोय त्याच्यात आपण देवाचं नाव घेऊन हे करावं. म्हणून आता आपण नाम चिंतन विठोबार खुमाई
सांगायचं तात्पर्य म्हणजे एकच की आपण ज्या काही गोष्टी करतो किंवा आपण काही जे संसार रूपी सागरात राहून आपण थोड्या तरी का होईना थोडं नाही संसार करा संसार सगळ्यांनीच केलाय. तुकाराम महाराजांनी संसार केला. तुकाराम महाराजांचा सारखा संसार कोणी केला का? तुकाराम महाराजांनी संसार केला आहे. त्यांना इथून आपली तर एक आहे, आपल्याला एकच आहे. दोन गेले ते दोन, एक आधी आणि एक नंतर. पहिली गेली दुसरी गेली. त्यांच्यासारखं संसार आणि त्यांच्यासारखं तर काय नव्हतं ना आपल्याकडे. शेठ होतं शेठ, त्यांच्या गावात त्यांचं शेठ होतं. त्यांनी काय केलं? भगवंतासाठी ठेवलं का बाबा मी शेठ आहे, माझा पैसा एवढा आहे, मग ते ठेवणार, मग मी हे करणार. त्यांनी केलं का तसं? त्यांनी केलं का? त्यांनी जे त्यांच्याकडे जे बस्तार होतं म्हणजे आपल्याकडे 7 बार आखी गावातल्या माणसं 7 बार त्यांच्या घरात होतं. आखी खोली भरून वाडं भरून त्यांनी ती सगळं वाडं भरलेलं जे पोतेरे होते सगळे अशी देऊन टाकले. आहे का एवढं मोठं कुणाचं आहे? दान धर्म कोणाचं एवढं आहे? दान धर्म म्हणण्यापेक्षा एवढं मोठं म्हणून कोणाचं आहे? तुकाराम महाराजांसारखं आपलं तरी आहे का? आपलं 100 रुपये भेटलं, आपलं कुणाकडे 100 रुपये असलं तर त्याचा 1000 रुपये गोष्ट खातो बाबा. 100 रुपये दिले त्यांनी तर वाढ आला आपण आता त्याची किंमत काढायला गेलं तर कोट्यावधीच जाईल. एवढं सगळं त्यांच्याकडे होतं, त्यांनी सोडलं. मग आपण का सोडलं? वर्षांनी थोड्या वेळासाठी किती वेळ द्यायचा? एक टाळी. तुकावा हे टाळी उभा किती वेळा काय देव आपल्यापासून? एक टाळी. ती किती मानानं वाजवायची? एक टाळी फक्त मानानं वाजवायची आहे. तुकावा हे टाळी उभा सन्याचे जवळ आहे नाही जवळ. मग आपण वाजवतो का टाळी? आपला टाळी वाजवायला आपण थांबवा टाळी वाजवा, टाळी वाजवा. त्यातच सगळं आहे. भगवंतानं फक्त एकच सांगितलं, दुसरं काही मागत नाही तुमच्याकडून. बाबा हे दे ते दे, फक्त एक मागले, माझं नाव मनानं सद्भाव मनानं घ्यायचं. आपले जे मन आहे आपण जे अंतकरणानं त्याचं नाव घेऊ, त्या अंतकरणानं म्हणजे आपल्यासाठी आपलं जे सुख आहे दुःख आहे तेवढ्या सगळ्यात असणार. दुःख कोणाला आहे आणि कोणाला? सगळ्यांना दुःख. पण दुःख कधी आहे? कधी आहे दुःख? ज्याला आपण सुखासाठी पळतो त्याला दुःख आहे. बरोबर? सुखासाठी, ज्या सुखासाठी आपण कायम झुंजत असतोय, कायम काम कर, हे कर, ते कर, कशासाठी करतो? मला सुख भेटावं, मला पैसा भेटावा, मी 4 तास खावं होतं. इथं आहे का? आहे का इथं? काम करायचं आहे का? आहे का नाही? तरी भेटते का नाही? 3 टाइम 4 टाइम भेटते का नाही? इथं लागते का पैसे? काय बाबा तुम्हाला एक जेवणाचं ते बाबा 100, ते बाबा 500 आहे का? भेटते ना. 4ही चीज म्हणून ती का कमी पडले कधी? पोट धरून खाल्ले माणसं. पण तेव्हा लागलं का? लागलं का आपल्याला? नाही लागलं. का नाही लागलं? देणारा तो आहे ना, त्याची भक्ती करा. तुम्हाला सगळं काय भेटेल फक्त त्याची भक्ती करा आणि संतांच्या संगतीत राहावा. संत संतांचं नाव घ्या, संतांच्या संगतीत राहावा. कोण असेल गुरुजन तुमचे कोण असतील जे भक्ती करते, ज्ञानदान ज्ञान आहे तिथं काय आहे, भजन चालू आहे तिथं जाऊन बसा, तिथं हे करा. जे बसल्यावर सुद्धा तुम्हाला पुण्य येते. म्हणून असल्या संतांचे हे करायचे आणि असल्या संतांच्या आपण संगत ठेवायचे, त्यांचं नाव घेतो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. टाळी वाजून भजन करा. तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम तुकाराम
अशी माझ्या मनाला किंवा माझ्या वाणीतून आणि त्यांनी जे ओढवलं त्याच्याप्रमाणे काही असं म्हणजे चिंतन केलं नाही, काही नाही. पण जसं माझ्या मनानं, जसं मला जसं कानावर पडले, जसं मला ज्ञान भेटले, त्या ज्ञानाप्रमाणे मी तुम्हाला देण्याची काय जे आहे मी तुम्हाला सांगण्याची केली म्हणजे माझे कार्य. त्या कार्यात काही तुम्हाला वेगळं वाकडं वाटलं असेल किंवा काय असेल तर आणि झालेली कीर्तन सेवा पंढरीश्वर पांडुरंग ज्यांच्या आपण नगरीत आज आलेलो आहोत, त्यांच्यासाठी त्यांची भक्ती करत त्यांच्या वारीसाठी आज आलेलो आहोत. त्यांच्या चरणी माझे संतजन तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांच्या चरणी अर्पण करतो. आणि जे माझे काही गुरु आहेत, गुरु वडील दोन्ही पण, आद्य गुरु पण आणि गुरु पण आहे, अशा वडिलांच्या चरणी माझ्या आईच्या चरणी वैकुंठवासी नाना महाराज ज्यांनी हा सोहळा ज्यांनी हा रोप एवढीचे रोप लावलेली द्यार त्याचा वेळ गेला गगनावर. मला त्याचे पानं किती मी फुटतो दे, फांदे किती मी फुटतो दे, पण झाड किती एकच आहे. त्यामुळं त्या पण नाना महाराजांच्या चरणी सेवा अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण बनवतो. विठ्ठल जय जय विठ्ठल. पंढरनाथ महाराज की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, वैकुंठवासी नाना महाराज की जय, बोल बजरंगबली की जय. हर हर महादेव.